शेगावात 25 फेब्रुवारीला आयुष्यचे भव्य राष्ट्रीय आरोग्य महासंमेलन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती लाभणार. जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळ असलेले संतनगरी शेगाव येथे आयुष मंत्रालयाचे 3 दिवसीय भव्य राष्ट्रीय आरोग्य महासंमेलन होणार आहे. शेगावातील आनंद सागर परिसरातील भव्य प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती ह्या सोहळ्याला लाभणार आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे. याशिवाय आरोग्य व विशेषतः आयुर्वेदा क्षेत्रातील देशातील दिग्विजय मान्यवर उपस्थित असतील. आयुर्वेद उपचार पद्धती, पारंपरिक औषधोपचार या बाबींचा प्रचार प्रसार करून आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हे राष्ट्रीय शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या 3 दिवसीय कार्यक्रमात प्रदर्शनी, आरोग्य शिबिर तसेच मार्गदर्शन शिबिरांचा सहभाग असणार आहे. या माध्यमातून हजारो नागरिकांना लाभ मिळेल असा विश्वास केंद्रीय आयुष तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. 7 जानेवारी रोजी शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कामगार मंत्री आकाश फुंडकर, बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यावेळी उपस्थिती होती. सनसनी न्यूज, शेगाव. औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देखील विविध व्याख्यानाच्या माध्यमातून सदर कार्यक्रमातून प्राप्त होणार आहे. बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार असून वन औषधी लागवड या संदर्भात मार्गदर्शन देखील त्यांना या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यामुळे वन औषधीची लागवड करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने देखील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ करून घ्यावा असे माझे विशेष करून शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे. या आरोग्य मेळाव्यात देशभरातील अनेक आयुष औषध निर्माता कंपनी सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचा अवलंब ते कशा पद्धतीने करीत आहे. सोबतच आयुर्वेदामध्ये चाललेले नवीन संशोधन याबद्दलची माहिती देखील दिली जाणार आहे. आयुष औषधी निर्माता वर्गासाठी देखील वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी वन औषधी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना आपल्या जवळपास सापडणाऱ्या वन औषधीच्या सहाय्याने सोपा आणि माफक दरात उपचार घरच्या घरी कशा पद्धतीने केले जाऊ शकतात याची देखील माहिती या ठिकाणी प्रदर्शनीद्वारे दिली जाणार आहे. आयोजन समिती या कार्यक्रमाला अधिक लोकाभिमुख व जनसामान्यांच्या अधिकाधिक लाभ कशा पद्धतीने प्राप्त होईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत असून याशिवाय अनेक गोष्टी या कार्यक्रमामध्ये उपलब्ध राहणार आहे. याची माहिती देखील आपल्या माध्यमाच्या माध्यमातून नागरिकांना वेळोवेळी करून देण्यात येणार आहे. मी आयुष मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अभिनव पद्धतीने आयुष मंत्रालयाच्या कामाला पुढे नेण्याचे काम सातत्याने सुरू आहे. यातील काही प्रमुख बाबी म्हणजे सुरुवातीलाच मी मंत्री झाल्यानंतर पहिला जो मोठा कार्यक्रम आम्ही आयुषचा घेतला होता तो म्हणजे देश का प्रकृती परीक्षण. हा कार्यक्रम 29 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घोषित केलेल्या या अभियानात 1 महिन्याचा अत्यल्प कालावधीत जवळपास 1,39,00,000 लोकांनी सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाला फेब्रुवारी 2025 मध्ये 5 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड हे विश्व विक्रम त्या ठिकाणी या मंत्रालयातल्या या सर्व जे काही आमचे डॉक्टर्स होते, व्हॉलंटियर्स होते त्यांच्या मेहनतीने मिळाले. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेसोबत WHO समावेश करण्यासाठी सुद्धा सातत्यानं आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा असे आवाहन मी आपल्या माध्यमातून नागरिकांना करतो.